पुढची बातमी आहे नागपूरमधली। नागपूरमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं सध्या आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे आणि नागपूरच्या संविधान चौकाजवळ आंदोलकांनी रस्ता अडवून धरलाय। संविधान चौकाजवळ अंगणवाडी सेविका, महिला कामगार या सगळ्यांचं जेल भरो आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। पोलिसांनी या आंदोलक महिलांना ताब्यातही घेतलेलं आहे। आमची नियुक्ती झाली आहे माता मृत्यू बाळ मृत्यू रोखण्यासाठी। 4 महिने झाले साहेब आमचा पगार होत नाहीये। जो घटस्फोटित आहे त्यांनी काय करावं, विधवा आहे त्यांनी काय करावं। 5 महिन्याचा पगार नव्हते, आम्ही निराधार महिला आम्ही काय खाणार आहोत। आमच्या बाल बच्च्याचं एज्युकेशन करत आणि रात दिवसाचं आमच्या संघ सरकार काम करते, अत्याचार करून राहिला हा सरकार। महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिला वर्कर काम करत आहेत, त्यांना फक्त चॉकलेट देऊन सरकार है। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। इसीलिए मोदी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही। त्यांनी राजीनामा द्यावा आणि किमान वेतन कायदा या महिला परिचाराने लागू करावा। महाराष्ट्रामध्ये तुटपुंज्या मानधनावर महिला परिचार काम करत आहेत, म्हणून सरकारने हा न्याय दिलाच पाहिजे। मोदी सरकारने कामगाराविरोधी कायदे केलेले आहेत ते रद्द झाले पाहिजे, याच्यासाठी हा रास्ता रोको आहे आणि हे सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठीचं आंदोलन सुरू आहे।